तुम्ही जर अशा प्रकारची मिरची बनवून खाल्ली ना, तर तुम्ही नेहमी हीच मिरचीची रेसिपी बनवाल. त्यासाठी ही रेसिपी शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी अंकिता. अंकिताच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तोंडाची चव वाढवण्यासाठी आणि बनवायला ही अगदी सोपी रेसिपी आहे आणि चवीला तर इतकी अप्रतिम लागते ना, तुम्ही 15 ते 20 दिवस अशीच स्टोअर करून ठेवू शकतात. आपल्याला डाळीसोबत, चपातीसोबत, आपल्या आवडीची भाजी नसली तर. चला तर मग झटपट रेसिपीला सुरुवात करूया. इथे बघा आपण पाव किलो हिरव्या मिरच्या अशा तिखट मिरच्या घेतल्यात. तुम्ही इथे पोपटी मिरच्या घेतल्या तरीही चालेल. मिरच्या आपल्याला एक पाण्याने मस्त अशा स्वच्छ धुवून घ्यायच्यात. मिरच्या मस्त धुवून घेतल्यात. इथे बघा मी साधारण 2 ग्लास पाणी असं उकळत ठेवले गरम करायला. पाण्याला आपल्याला मस्त अशी उकळी येऊ द्यायची. आता उकळत्या पाण्यामध्ये आपण मिरच्या धुवून घेतल्यात त्या घालूयात आणि गॅस आपल्याला इथे फास्टच ठेवायचे. आता आपण यावरती झाकण ठेवणार आहोत. झाकण ठेवल्यानंतर कसं अगदी पटकन अशा आपल्या मिरच्या शिजून तयार होतात. अगदी 5 मिनिटामध्ये बघा आपल्या मिरच्या मस्त अशा शिजल्यात. 5 मिनिटापेक्षा जास्त नाही शिजवायच्या आपल्याला. इथे बघा मिरच्या मस्त आता आपण शिजवून घेतल्यात, झाकण काढून घेतले आता. आता आपल्याला गॅस करायचा इथे बंद आणि मिरच्या आपल्याला पाण्यामधून काढून घ्यायचेत. एकदम मस्त आणि खूप अशी सोपी रेसिपी आहे. अगदी परफेक्ट जमेल अशी रेसिपी आहे आणि चवीला तर इतकी अप्रतिम लागते. एकदा बनवली तर परत-परत तुम्ही हीच रेसिपी बनवाल. आता आपण मिरच्या बघा काढून घेतल्यात पाण्यामधून आणि आता आपल्याला मिरच्या पूर्ण अशा थंड करून घ्यायच्यात. थंड झाल्यानंतर आपण सुरीने किंवा आपल्या कैचीच्या साहाय्याने मिरच्या मस्त अशा अशा प्रकारे बघा आपल्याला कट करून घ्यायच्यात. न मसाला भरायचा आहे ना काही करावं लागते. अगदी 3 ते 4 साहित्यामध्ये अशी झटपट आपली ही मिरचीची रेसिपी बनवून तयार होते. आता बघा सगळ्या मिरच्या आपण इथे अशा प्रकारे कट करून घेतल्यात. इतकी छान अशी टेस्ट येते ना, की अप्रतिम. आता बघा मिरच्या मस्त अशा कट करून झाल्यात. आता आपण इथे पॅन गरम करायला ठेवलंय. त्यामध्ये घालूयात आपण 2 चम्मच तेल. तेल मस्त असं गरम झालं, की त्यामध्ये घालूयात जिरा, मोहरी. जिरा, मोहरी छान तडतडू द्यायची आपल्याला. जिरा, मोहरी छान तडतडली, की त्यामध्ये आपल्याला घालायचे खूप सारा बारीक चिरलेला लसूण. लसणाने टेस्ट खूप छान येते मिरचीला. लसूण पण आपल्याला इथे 1-1.5 मिनिटासाठी मस्त असा परतून घ्यायचा आहे. बघा तेलामध्ये मस्त आपण लसूण असा छान परतून घेऊयात आणि त्यामध्ये आता आपल्याला घालायचे हळद. तुम्ही इथे हिंग वापरला तरीही चालेल. आता आपण हळद घालूयात आणि पुन्हा आपल्याला इथे 1 मिनिट असं मस्त परतून घ्यायची. हळद पण इथे छान परतून घेतले. आता आपण टाकणार आहोत मिरच्या आणि मस्त आपल्याला लसूणमध्ये अशा छान एकजीव करून घ्यायच्यात. इतकी मस्त आणि इतकी सोपी रेसिपी आहे बघा. आता आपल्याला मिरच्या इथे मिक्स करून घेतल्या. आता आपण इथे घालूयात चवीनुसार मीठ घालायचे आपल्याला आणि आपल्याला हलक्या हाताने असं सर्व मिक्स करून घ्यायच्यात. आता छान अशी आपली एकदम सोपी रेसिपी बघा मस्त तयार आहे. आता मिरच्या घालूयात आणि मिरच्या कशा शिजवून घेतल्यानंतर थोड्याशा कमी तिखट लागतात आणि छान मिक्स करून झाले आता. आता आपल्याला इथे घालायचे शेंगदाण्याचा कूट. आपल्याला एकदम बारीकच नाही, थोडासा जाडसर ठेवूनच इथे शेंगदाण्याचा कूट घालूयात आणि मस्त मिक्स करून घेऊयात. बघा अगदी 5 ते 7 मिनिटामध्ये आपली अशी रेसिपी बनवून तयार आहे. तुम्ही इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घालू शकता आणि 3 ते 4 मिनिट असं आपल्याला गॅसवरती छान अशी मिक्स करून घ्यायचे आणि बघा इथे मस्त अशी आपली मिरचीची रेसिपी तयार आहे. तुम्ही ह्या रेसिपीला काय नाव द्यायचं नक्की कमेंट करून सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.